विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपलं नाव काय? मला सांगा, जे भावाला मारहाण झाली त्यावेळेस तुम्ही कुठं होतो? काय झालं नेमकं प्रकार? त्याचं घरात विषय काहीतरी चालू होतं, काय लक्ष दिलं नाही. मारल्यावर गेले कळत आम्हाला पण मारले, सोडवायला गेले तर मला पण मारले. माझी गळ्यातलं पण सोडून टाकून तिला चौघजण पुन्हा मग मला सांगा, नेमकं कशा कशाने तिने मारले? दगडानं लाकडनं सुरी होती हातात, दगडानं मारले. तुम्हाला कुठं कुठं मारले? मला केस धरून असं ओढले. कोण ओढलं केस धरून? बारी बारी. अजून? सोनाबाई. अजून? काही महिला होते का? आणि दुसरे अजून कोण कोण होते मारणारे? ठीक आहे. मंगलबाई शिकविणारी त्याला. हां, काय म्हणून? ह्याला मार, ह्याला सोडू नको. मग मला सांगा, आता तुम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, काही गुन्हा दाखल केला का? नाही केला. हां. मग ते जाऊ नको थांब, बघू नंतर थोड्या वेळानं म्हणते, जाऊ दिलं नाही. मग मला सांगा, तुम्ही एवढं निराश होता, एवढं रडता, नेमकं कारण काय त्याचं? काय भावाला काय जगू देत नाही, मारून टाकलं त्याला अर्ध्या वाटावर. नाही सुधरू देत नाही त्याला. त्यानं जेवलं तर पण त्याच्या टोपल्याला लाताना हाणून जाते. कोण? चुलते, आत्या, सगळं त्रास आहे त्याला. मग मला सांगा, आपण तुळजापूरचे DSP साहेब आहेत, त्यांना तुम्ही काय आव्हान करचाल की तुमच्या किंवा तुमच्या भावावर अन्याय होते किंवा तुमच्यावर अन्याय होते, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय करते ते आम्ही सगळं मान्य करू. ताई, आपलं नाव काय? नेमकं काय झालंय? भांडणाचं काय नेमकं कारण काय? ते शेतासाठी घरासाठी भांडण. कोण कोण? घाण घाण शिवाय द्यायला, इथं गेली तिथं गेली असं. कोण कोण म्हणले? म्हातारी बारू. दोघं म्हणले. काय म्हणले? ती इथं गेली तिथं गेली, ह्याच्यापासून गेली तिच्यापासून गेली असं शिवाय द्यायला. आणि कुठं पण पिताना मला घाण घाण शिवाय देते, तिथं राहू नको जाऊ रोज रोज भांडून तिच्यावरून तिच्यावरून शिवाय देणार. मग मला सांगा, आपल्या पतीला जे मारहाण झाली ह्याच्याबद्दल काय? ते शेतामुळं घरामुळं मारहाण झाली. कशा कशानं मारहाण झाली? लाकडनं, धोंड्यानं, शरीरनं असं मारहाण झाली. मारहाण करणारे कोण कोण? बाळू, कविता, बाबूबाई, म्हातारी, असे मिळून तुम्हाला मारहाण केले? कुठं मारहाण केले? घरात. घरासमोर. सोडवायला कोण कोण होते? माणसं होते. ताई, तुम्ही जे पुजारी तांडा आहे त्या तांड्यावर किती दिवसापासून राहता? 8 दिवस आई-वडिलांना जेवण नाही. जेवणाची लईच बंडाळ व्हायला लागली. वहिनी गावाला गेले, गावाचा काही कार्यक्रम म्हणून गेले, म्हणून 4 दिवस राहून जावं महागारी म्हणून आलो. मग ते अचानकच असलं यांच्या पोटात डाव म्हणून मला काय म्हणतो पार्टी घ्यायची म्हणून आपल्याला काय एवढं सांगताय. मग एवढं निराश होतं तुम्हाला? काय त्यांच्यापासून काय नेमकं प्रॉब्लेम काय होतोय? लईच त्रास आहे यांच्यापासून. मला लईच केलं. काय केले? लहानपणापासून आमचं कष्ट घेतले, आम्हाला काहीच दिलं नाही. शेवटी आम्ही अंगाच्या कपड्यावरनं गेलो, पण आम्हाला कुठली कवडी सुद्धा दिले नाही त्यांनी. कोण कोण दिली नाही? आत्या, ते काकू,
आजी तुम्हाला काय म्हणतात मग? आम्हाला काहीच नाही म्हणतात आम्हाला. हं, तू कष्ट केली नाहीच म्हणतात. हं, एक बहीण होती त्याला आपण नरडं दाबून हिरीत टाकले. हं. कोण टाकले हिरीत? सुद्धा टाकला. मग तुम्ही त्यावेळेस पोलीस प्रशासनाकडे गेलात का नाही? घेतो पण त्यांनी जाऊ दिले नाहीत पुढे. हां, कोण कोण होते? दिली हां, बाळू हं, मंगल कपडे ती घालते. हं, नेमका तिनेच केलं, तिनेच मारून टाकलं घरी. हं, दुसरं कोणी केलं नाही. हां, अजून बी आता ह्याचा पण प्रयत्न होता सकाळी, हं, पण शर्टानं फाशी द्यायला लागलं होतं. हं, मी जाऊन अंगावर पडले म्हणून सोडले. त्याचं पण ह्यानं पण जाणार होता. हां. काय झालं असतं याचं? मरणार होतं. हां, मी गेली म्हणून वाचलं त्यानं. हां, नाहीतर आत्यानं राहणार नव्हते, तिच्या बायको लेकरात राहणारच नव्हतं त्यानं. हां. त्याला लईच अडचण आहे, त्याला त्रास आहे मुलगा. आपलं नाव काय? लक्ष्मण बाबू चव्हाण. मला सांगा, हे मारहाणीच्या बद्दल आपल्याला काय माहीत आहे? मारहाणच्या बद्दल बाकी भावाला मारहाण केली. हं, मारहाण करून तिने तयारीला लागले होते. माझ्या बहिणीला बी असंच केली, तिने मारून हिरीत टाकून तसं झाले. हां, आणि परत मी गेलो तिथं सोडवायला. हं, मला बी सूर्यानं काट्यानं दगडात चालूच केली मला मारायला. हां, आणि परत आमची आई होती तिथं. हं. आई सोडवायला गेली. परत माझ्या डोक्यात दगड लागला. हां, दगड लागल्यानंतर हाताला पायाला लागला मला. हं, मग ती काकूची हे काकू म्हणतो चुलत्याची बायको, ए जा म्हणजे तुझा काय संबंध आहे म्हणजे इथं हां, याचं नाही, तू का बरं आलायस? हां, मी म्हणलं माझी बापाची जागा आहे, मला यावंच लागेल जावंच लागेल. तुझा काय संबंध आहे म्हणलं? हं, हं. मी प्रॉपर्टी सगळी माझीच आहे म्हणलं. तुझा काय संबंध आहे म्हणलं? काय पाठपुरावा नाही म्हणलं. हं, बापाची 20 बैतीची माझी एक प्लॉट आहे म्हणलं इथं, तुझा संबंधच नाही म्हणलं बोलायचं. परत त्याला म्हणलं तुझं काय अधिकार नाही म्हणून चालू घेत झाले भांडण. मारामारी, सूर्यानं कुठं कुऱ्हाडीनं काट्यानं मारहाण चालू झाली. हं, आणि परत ढकलाढकली. तेवढ्यात आमच्या भावाला हातपाय बांधले होते. हो. मी गेलो म्हणून माझं भाऊ आज तुम्हाला दिसा लागलं, हो, नाहीतर आज भाऊ माझं गेलं असतं कोमत. हां. नाही नाही, नेमकं एवढं भांडणं व्हायचं कारण काय? घरामुळं ही निघून जावं आम्हाला सगळं. आता एवढं तर आपण लुटला, त्याला सोडून ही बी लुटून त्याला हाकलावून लावायचं. हं, तर पूर्ण परपंच उडवायचं इथून. हं, माझं सगळी प्रॉपर्टी सगळं ते ना हा नाव हं, आमच्या बापाच्या विषयाचं लूटमार करून. आता माझ्या बापाला बघा की 10 लाख रुपये घातला माझ्या बापाला पॅरलेस. आपण काय की आई वडील बर, आईला 7 लाख आणि बापाला 10 लाख घातला. तरी बी भाऊ दे आई, मग किती गेलं तर बाप आहे आपल्याला जन्म दिलाय, तरी बी मी एवढं पुण्याचं गोष्ट करून आई बापाला सहकार्य करून शेवटी भावाला असं मला बघू वाटलं तेव्हा भावाकडे गेलो. भावाला असं त्रास झाल्यानंतर तो का बरं खोदरीच्या म्हणून मला काट्या कुऱ्हाड्या घेऊन माझ्या अंगावर परत आले आणि मारायला. मग ढकलून आई मग परत मी आलो कोर्टात. कोर्टात आल्यानंतर म्हणले साहेब तुझी तक्रार आहे.
लक्ष्मण चव्हाण पोलिसासमोर गेला. मी राहिलो असतो तर दिलीप म्हणतोय, दिलीप चव्हाण, मी राहिलो असतो तुझे तुकडे पाडलो असतो आणि तुला घरा इथेपर्यंत पोचू दिलं नसतो. आणि पत्रकार समोर होता आणि पोलीस बी समोर होता. त्याच्या पुढे असं बोलला त्याला. काय म्हणून बोलला? मी राहिलो असतो तर तुला मारला असतो, ठेवून असतो, इथेपर्यंत पोचू दिलं नसतो तुला. मग मला सांगा बघ, पोलीस स्टेशनमध्ये असं बोलतात तर हे किती गुंड असेल असं तुम्हाला वाटतंय का? हा, गुंडगिरी करूनच इतके दिवस गड जिंकलेले होते. हा, तुम्ही काय करतात मी बघतो. तुम्ही पुढे व्हा बाया, तुम्ही पुढे व्हा आणि मागून हाव, असं सपोर्ट द्यायला चालू. हा, आणि त्या म्हातारीला मध्ये घातली ती. त्या कुत्र्याचा एकच नाही, ती कुठलं कोण तरी त्याचं नातू जावं मी. नातू असून बी मला असं बोलण्यात दिलं काळा तोंडाच्या म्हणून. कोण बोललं? आजी तुझा काय संबंध आहे इथं? अरे माझ्या बापाचे घर आहे माझ्या बापाचं, येऊ नये का भावाकडं? यायला पाहिजे. भावाला काय कमी जास्त झालं तर भाऊ बघून ये का कोण बघून ये? भाऊच बघा. दुसरं बी येऊन बघणार ती का चुलते बघणार ती येऊन? कमी जास्त कोण बघावं लागेल? भाऊच बघावं लागेल. एवढं मी सारखं त्याच्याकडे चालल्यानंतर त्याला त्रास देऊ लागली भावाला. आणि भावाला जगण्यासारखं काय ठेवून गोड बोलून त्याचं सोनं सहित काढून घेतलं. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आहे तुझी, थांब म्हणला. जर थांबा म्हणल्यावर थांबलो जरा. मग मला सांगा, पोलीस स्टेशनला काय गुन्हा दाखल केला? पोलीसने मारहाणचे गुन्हा दाखल केले. काय म्हणून काय केला? ते एफ आय आर दिलेत का? हा, एफ आय आर दिले. हां, काय म्हणून? ही मारहाण केल्यामुळं दाखल झालं असं ही केलेलं. मग मला सांगा, आता तुमची बहीण एवढी भाविक होते, तुमच्या बहिणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला दुःख वाटतं माझ्या बहिणीचं. मी त्यांच्याजवळ राबून कष्ट करून शेवटी वडील बघितले नाही आणि शेवटी बहिणीचं लग्न मी केलं. यादानं काढून लग्न 10 लाख रुपये यादानं काढून बहिणीचं पूर्ण लग्नाचा बस्ता बांधून लग्न करून माहेरी पाठवलं. लग्न झालं नंतर ना त्या बहिणीच्या अंगावर सहित दगड होते. ही माधवचोत कसं करतंय बहिणीचं लग्न? अरे पोटाची बहीण आहे, तिथं दुसरी तिसरी नाही, पोटाची बहीण आहे. थोडाफार तर ओढताय का नाही भावाचा जीव? काट ओढून आणलेली आहे का? एकुलती एक माझी बहीण आहे, एक तर मारून हिर टाकलेला आहे. मग एकाला बघून एका सोडून द्यावं आणि हे म्हणताना गुंडीगिरी करते. तुला बघतो आज मी एक दिवस तुला नाही फाडलो माझं नाव दुसरं असं म्हणून तिने मला धमकी देते. कोण? ती दिलीप दगडू चव्हाण अजून आणि बाळू दगडू चव्हाण. काय म्हणते? एक नाही चिरलो तर मग बोलायचं. हा, असं. आणि लोकांना सुपाऱ्या देते ते मारायला. कुणाची सुपारी दिलेली? गेल्या वर्षी एकाला गुंडेगिरी होतं सोलापूरचा. मग त्या गुंडेगिरीला म्हणला तुला एवढे पैसे देतो, लाख रुपये ह्याला उडवायचं. असं कोणासमोर बोललेलं? दुसऱ्यासमोर लोकांसमोर असं म्हणत होतं त्यानं. ती बिचारा मला येऊन खरं सांगितलं, बाबा तू जपून राहा असं म्हणाले त्याच्या तोंडानं.
ठीक आहे म्हणलो. मग त्याच्यापासून मी आता 8 वर्ष झालं मी बाजूला आहो सावधीत, आणि त्याच्यापासून मला धोका आहे. हां, कोणाकोणाला धोका आहे? पूर्ण कुटुंबाला माझा धोका आहे. पूर्ण कुटुंबाला? हां, पूर्ण कुटुंबाला माझा आणि धोका. समजा नळदुर्ग पोलीस स्टेशनने जर योग्य ते गुन्हा नाही दाखल करून घेतल्यानंतर आपली पुढची भूमिका काय? वाढवायची. हां, कुठे ढकलायची. हां हां, कुठं? उस्मा हां तुळजामध्ये उस्मा ढकलायचं, पुढे वाढवायचं. हां त्यांनी आपण नाही, आपली नाही जर दखल घेतली तर विचार काय पुढे ढकलावं लागेल. नाही, तिने आपली परिस्थिती बघूनच काय तर म्हणालेच की आपल्याला आज माझ्या भावावर अन्याय झाला, उद्या माझ्यावर होत आहे अन्याय, हे कसं करायचं? हां, त्याला आई बाप माहिती का नाही त्या पोराला? आपलं नाव काय? मला सांगा, आपल्याबरोबर जे मारहाण झाली याचं कारण काय? कारण काय नाही तरी शेतात गेलो 6 वाजता. राहरीन ढकलल्यामुळे मी बोलायला गेलो. राहरीन ढकलल्या त्या टायमाला बाया अंगावर घेऊन आणला. बाळू गाडीवर बसून बायांना आणला. 2 बायांना अंगावर सोडला. अंगावर सोडल्यावर तिथून मी वरी आलो ठाण्याला नवीन पोलीस स्टेशनमध्ये. आलो तर भेटले जरा हे करून मग रात्याला 12 वाजता मी गेलो माघारी. 12 वाजता गेलो तर दारात माझी आत्या माझी आजी झोपून होते, मला येऊ द्यायचं नाही म्हणून. मग 4 माणसानं बाहेरनं सांगितल्यावर मी गेलो बाहेर जाऊन दुसऱ्याच्या जागेवर झोपलो. सकाळी 7 वाजता आलो घरला. जनावरला वरून पाणी केलो आणि शेवटमध्ये घरात जाऊन कपडे बदलायला गेला तर अंगावर येऊन पडले, तुला कोण दार उघड म्हणले म्हणून. कोण म्हणले दार कोण उघड? कोण बोललं? आत्या म्हणते दार कोण उघड म्हणले म्हणून शिवा खराब द्यायले. खराब घेऊन शिवा बे जाता घरात येऊन मला मारहाण केली. आत्या तोंड घालत असं खाली वाकून आत्या धरती आहे. आजीला म्हणते तुझं काय चलत नाही आणि तू मार म्हणून आजीला आणि चुकीला सांगते. मग तिथनं मारहाण झालं बेहंकार. मग वाटावर मी कसं तर माझ्या ताकदीने मी ओढत गेलो बाहेर. सरकार गेल्यावर 4 माणसं बघायला लागले, मला घराच्या बाहेर निघू देण्यात येईल. मग एकानं माणसं दुसऱ्या एकानं येऊन कसं तर हातभारून करून हाताला येऊन धरला. मग सगळे तिथे बी मला त्या उखंड्यात घालून मारले. ते मारणारे कोण कोण? मारणारे पारूबाई दगडू चव्हाण, सोनाबाई दगडू चव्हाण आणि कविता दिलीप चव्हाण. तिघं मारले. मग बाळू चुलता पळत आला. ती बी एवढं मोठं लाकूड घेऊन आला. मग ते त्यांच्या घरचे टाका लावले लाकूड आणि तर त्यानं हातानं काना पण मला झटके दिला, माऊट नेऊन मारला. लाता बुकाने मारहाण केला. ही मला झालं. मग त्याच्यामधनं मला गज धरून ठेवले. तंटापुरते तू केस केलेला आहेस, त्याला घेऊन ये, तिथं घरात मिटवं असं म्हणून मी सांगायला लागले. मला गज बांधून ठेवल्यावर माऊटनं मग कसं का कळाले की माझ्या बापाला, बहिणीला आणि भावाला. मग ती काय केले की आल्यावर त्यांना इथं कसं का आलं म्हणून त्यांना मारहाण चालू केले. बारक्या लेकराच्या हातात सुरी दिली ती खुपसाला. तिथनं बी आमच्या तंड्यातला माणूस ती बी धरले सुरी धरून निसकाटून घेतले त्या पोरापासून आणि मारहाण करायला चालू केले. तिथे बी त्याच्यातनं कसं तर वाचून मी हितपत्र आलो. आता ह्याचं पुढे काय करायचं? मग माझ्या कुटुंबाला जरा धोकेदायक आहे सगळं. बहीण असू, भाऊ असू, बाप असू, माय असू, कोण का असू, आणि ह्याच्यामुळे धोका ह्या लोकांपासून मला धोका आहे. कोणत्या लोकांपासून? दिलीप, बाळू आणि बारूबाई आणि माझी आजी सोनाबाई आणि त्याची बायको, दोन्ही बी त्याची बायको ताई आणि कविता, तिच्यापासून मला धोका आहे. नेमकं हे भांडणं व्हायचं उद्दिष्ट काय? उद्दिष्ट का नाही, घरासाठी भांडण आहे. घरासाठी मला कुठंच टकू द्यायचं नाही. ह्याला हाणून लावायचं चेक. मी ठार करतोय म्हणून लढलेली माझी आत्या धरते आणि वर्ण मारहाण करायची चालू करते. मग त्याच्यामुळं ही चालू आहे. मग मला ह्याच्यामध्ये माझं काय ती मला द्यावं तर एक नंतर ह्याच्यामध्ये
आता पुढचं मरून बी गेलं तर मी मला ह्याच्यातलं माझं मला द्यावं तर एक नाही तर मी मरून तर जाईल. अरे मरून जायची विषय का? तेवढं पुढची भूमिका घ्यायची गरज काय? कारण की मला डोक्यात टेन्शन आहे यांच्या. मला वागणारा जागा नाही. मला घर आता माझ्या बापाच्या नावावर घर आहे तर माझं घर सुद्धा द्या ना की माझं घर नाही म्हणते देणे. कोण याची येऊ दे म्हणते देणे धमकी द्यायची दिली पाळू. आणि मला म्हणजे राहायला जागा नाही का नाही वागू कसं आणि राहू कसं. त्याच्यामुळं मला जीवाला धोका आहे. गुण परवडते म्हणजे त्यांनी सगळे गुण परवडते माणसं धरून आहे ते तेव्हा का मला धोका झाला आमच्याला मग ह्याची जबाबदारी त्यांनी असेल. मला सांगा पोलीस स्टेशनमध्ये काय गुन्हा दाखल केला? पोलीस स्टेशनने मारहाण केल्यानं गुन्हा दाखल केलो. रात्री आलो रात्री बंधारा कोरलं मारहाण केले झगडबंद गुन्हा दाखल केले. म्हणजे रात्री म्हणजे सकाळी या म्हणजे सकाळी येऊन याची पत्र सकाळी भांडण झालं सकाळी आधी गुन्हा दाखल केला तरी बी आपल्या गुन्ह्याला तुम्ही मान्यता द्या नाही म्हणून ह्याच्यामुळं मला की त्रास आहे. मग मला सांगा आपण तुळजापूरचे DYSP साहेब असतील किंवा SP मॅडम असतील किंवा अजून काही वरिष्ठ अधिकारी असतील किंवा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज अधिकारी असतील यांच्यापर्यंत तुम्ही गेलात का? आधी गेलो ना सत्यापत्र त्याच्यापत्र गेलं ना मला जाऊ द्या ना ती जाग्यात कुठं तर माणसं लावून अडवायची पुढे सरकू द्या ना ते मला का करू द्या ना ती का तर मी करता देता म्हणून सांगायची शेवटाला हाय ती तीच करायची. सगळं वाटणी करून द्यावा चार पलाटा सगळं ती वाटणी करून द्यावा. आणि जर नाही वाटणी करून दिले तर द्यावं लागतं. सगळेजण राबलेलं आहे सगळं कष्ट केलेलं आहे. त्यांनी तर म्हणते आम्ही घेतलोय म्हणून कसं घेते आम्ही वीज तुडीला गेलो सगळं पैसे यांना शेताला दिला सगळं आमच्या जीवावरच घेतलं ते शेवटाला असं शेवटाला देत नाही म्हणाल की आमच्या आम्ही सेकंदरी घेतला म्हणाल सेकंदरी कुठलं घ्यावं सगळं वाटणी पाडून द्यावं. आणि भांडणचं मूळ होते सारखं ते धाकट्याला ते भावाच्या पोराला बी देतो म्हणलं ते देणार झालं त्यांना बी आमचं काय आहे ते हिसाब त्यांना देऊन टाका त्या गरीब आहे तुम्ही पण त्यांना बी सुखानं खाऊ देणार तुम्ही खाऊ देणार ते भांडणं त्याच्यावर मारायला चालले की त्यांनी पद्धतीनं तर करावं. काही नाही वरतीवर सगळ्या सही घेतल्या सगळ्या ते भावाचे पेरू काम म्हणलं ते सगळं आणि मुद्दाम पेरणी करून बसली ती आहे ती सगळं ते द्यावं का नाही दिन नाही ते घरीचं वाटणी पाडतो म्हणलं घरातली बी नाही पलाट वाटणी पाडून उद्या देतो परवा दिवशी देतो म्हणाल काहीच देणार असते. वरतीवर आता पेरणी झाल्यावर हे असलं खोळंबा करते जे आहे कामाच्या काम हे असं आम्हाला तर बाहेर गेला आम्ही तर सगळं दुसरीकडे आता तो गुड्या जागा देण्यात झालं म्हणून दुसरीकडे जागा घेतला घेऊन मग घर बांधकाम केलं आहे कष्टानं पैसे घालून केलं. पण हे आहे ती विश्वास करतो शेताची तर वाटणी पाडून द्यावं ताजा बात देण्यात कसं करावं काय आहे ती. मग मला सांगा तुमचं जर तुम्हाला शेत जर वाटून नाही भेटलं किंवा घर वाटून नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय राहील? द्यावं लागते सगळं आम्ही कष्ट केलेलं आहे सगळं वाटणी पाडून द्यावं. ती किरकिरी कधी होत नाही वाटणी पाडून द्यावं सगळं किरकिरी होत नाही. आता आम्ही घेतला म्हणून अजिबात नाही तुमचं काहीच नाही म्हणतो तुमचा उघडं कपड्यावर गेलेला आहे पाहिजे त्यांच्यात काहीच घेतलं नाही. जनावर होते मेंढरं होते शेळ्या होते गाई होते 6 बैल होते हे सगळं इथून काटा काढले. आता तर थोडं द्या म्हणलं तर देणार झालं. मग वडिलाला दवाखान्याला गाठले तुम्ही वडिलाला तर दवाखाना गाठले नाही दवाखाना बी दाखवले नाही मी का येऊन इथं अंधूरमध्ये तपासली ते घेऊन गेले ते मी का पहिलं बाजूला झालं तर अजून मिसळलं मध्ये मग आता बघायला वाई करा सगळं आता सगळं जनावरांचे काटा काढले आता काय नाही तुमचं काहीच नाही म्हणते कसं करावं पुरा ही सगळं पूर्ण करून द्यावं ही सगळं आहे सगळं वाटणी करून द्यावं. जनावर राहू दे शेळ्या राहू दे मेंढरं राहू दे सगळं आम्हाला वाटणी करून द्यावं. बापाचं सगळं खर्च मी बी घातला तुम्ही ₹1,00,000 दिला
दवाखान्याला दाखवा म्हणून मी पैसे दिला दाखवलं नाही तर इथं गांधूरला ॲडमिट करायचं सलाईन लावायचं घेऊन जायचं. साधा जवळ वासावर कोण उभारले की आता म्हणजे असं उभारल्यावर कसं वरून वाढलं मी असं फळंबा झाली ती आम्ही साताराला जाऊन मग अद्रक काढून मग पोचत करत होतो पैसे. म्हणजे कोणाला पैसे पोचवत होतो? वडिलाला दवाखान्याला दाखवा म्हणून पोचत केलं. पण दाखवलं नाही त्यांनी कानपूरमध्ये दाखवायचं आणि घेऊन जायचं करायचं. स्वतःला असंही केलं की पैसे कुठंच दाखवून ते पैसे सगळं खर्च होती त्यांनी. पण वडिलाला ह्याला गाठलो पैसे जनावर ऐकून त्याचे कष्ट त्यानं गाठलो असं म्हणलं ती वाटून देणार झाली जनावरांची. काय ती करायला निर्णय झाला. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.